निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान, झुलते हळूच दत्ताची पालखी। दत्त जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज मी ज्याला भेटणार आहे ना, तो खास सिडनी ऑस्ट्रेलियावरनं इकडे दत्त जयंती साजरी करण्यासाठी आलाय। तो दत्त गुरूंचा निस्सीम भक्त आहे। त्याचा जन्म सुद्धा गुरुवारचाच आहे। मुळातला तो महाराष्ट्रातला आहे, पण तिथे मोठा झाल्यामुळे त्याचं मराठी थोडंसं तोडकं मोडकं आहे। त्यामुळे कदाचित आज तुम्हाला इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया असं काहीतरी ऐकायला मिळू शकतं। पण आम्हा दोघांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, आणि तो म्हणजे दत्त गुरूंविषयी असलेली निस्सीम भक्ती। चला तर मग भेटूया अद्वैला। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरु ब्रह्मा। नाईस। तुला दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तू दत्त मंदिरात जातोस का? हो, तुला काय आवडतं तिकडे? कसं वाटतं तुला तिकडे गेल्यावर? हाउ डू यू फील? राम था, हाँ, फिर वो राक्षस को मारता है। ओ, देवानी मारलं का राक्षसला? हाँ, फिर रावण को भी। अच्छा, रावणला पण मारलं। अरे बाप रे। आणि देवळामध्ये गेल्यावर काय काय झालं? तुला प्रसाद वगैरे मिळाला का? काय खाल्लंस तू तिकडे? मैंने वो शुगर खाया। हाँ, शुगर खाया। मैंने वहां पे शुगर खाया। ओके। आणि तू देवाला हॅपी बर्थडे बोललास का? मेरा हैप्पी बर्थडे नहीं है। अच्छा, सो व्हाट यू डू ऑन योर बर्थडे? I do on my birthday हाँ, हाउ डू यू पार्टी? and Hot Wheels, हाँ. and then I saw the cake, and then everyone was stopped playing. They went sing happy birthday Adve, and then Adve started cutting the cake. ओ नाईस। सिडनी मध्ये काय काय आहे मला सांग? काय ट्रान्सपोर्ट आहे तिकडे? लाइट रेल और ट्रेन की कार, ट्रांसपोर्ट कार। वाव। आणि तुला सिडनी मध्ये कुठे फिरायला जायला आवडतं? कुठे फिरायला जातोस तू? लाइट रेल। हो। आणि तिथे पिकनिकला जायचं असेल तर कुठे जायचं आपण? मैं टॉय शॉप गया था, फिर मैंने so many cars ले। अच्छा, मैंने टॉय शॉप जाके सो मेनी कार्स आणलेत। ओके। आणि तुला फ्रेंच बोलता येतं? मला 1 to 5 म्हणून दाखव ना फ्रेंच मध्ये। आ दो क्वा का सा। वाव। आणि इंसी विंसी स्पायडर येतं तुला फ्रेंच मध्ये? हाँ। स्टार्ट। ला जिप्सी मोट लाइक उचे ओ ला द प्री जिप्सी द टेरो मेलो सोलेil आशा सेलाप्री। इंसी विंसी स्पायडर। किती छान। अच्छा अद्वै, तुझे फ्रेंड्स कोण कोण आहेत मला सांग? आयझॅक, इथन वँग, गौतम, and then मिस लक्ष्मी। मिस लक्ष्मी। ओ माय गॉड, ह्याच्या मैत्रिणीचं नाव मिस लक्ष्मी आहे। हा, आणि मिस ललिता। तुला खायला काय आवडतं? राइस, रोटी और चिकन मसाला और चिकन। नाईस। एवढं सगळं खातोस तू? हो। एक मिनिट, मला सांग, तुला इंडिया आवडतं का ऑस्ट्रेलिया आवडतं? इंडिया। वाव, अनएक्सपेक्टेड। मला वाटलं कदाचित ऑस्ट्रेलिया सांगेल, पण गुड जॉब, तुम्हाला मस्त सांगितलंस। तुला माहितीये इंडियन फ्लॅग मध्ये किती कलर्स आहेत? कॅन यू टेल मी? ऑरेंज, ग्रीन, व्हाइट, ब्लू। गुड जॉब। तू ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीच्या दिवशी काय करतोस? I go to swimming. हो। आणि मग स्विमिंग केलं तर काय होतं? उसमें ब्लैक लाइन्स है, फिर टीचर लीव करती, फिर स्विम करने से। अच्छा। आणि बीच वर गेलास तू?
हाँ काय असतं बीचवर? बीच में वाटर और बोट्स भी है. आणि काय करायचं बीचवर जाऊन? सैंड खेलता हूँ. सैंड खेळता हूँ. अच्छा, तो बीचवर जाऊन सैंड खेळता हूँ. सॅन्डचं कासल बनवायचं की नाही? किल्ला बनवायचा समुद्रावरती? हाँ. कसा बनवायचा असतो तो? आणि मग त्याच्यावर काय लावायचं असतं वरती? उसके ऊपर स्टिक. काय करायचं? स्टिक. स्टिक लावायची. ओके, नाईस. आणि तुला कुठली स्टोरी येते का रे? कोणाची येते? लिमोजिन था रोड में. मैक्लेरन था, ऐसे जा रही थी मैक्लेरन, फिर बैड गाय हो गया, वो ड्राइव कर रहा था, फिर पुलिस आई है, फिर आदवे की कार को कैच कर रहा था, फिर बैड गाय को जेल में डाला, फिर आदवे को गिफ्ट कर रहा था ये मैक्लेरन बैग. वाव. आणि तू आणि मी बेस्ट फ्रेंड्स आहेत? हो, फ्रेंड्स फॉर एव्हर. हे मेट्स, नमस्कार. नमस्कार. मला किती छान वाटलं की स्पेशली दत्त जयंतीसाठी तुम्ही ऑस्ट्रेलियाहून इकडे आलात. हे याच वर्षी आहे का दरवर्षी असं घडतं? आम्ही पुण्यात आत्ता इथे राहतो ना, तिथे जवळच दत्त मंदिर आहे. सो अद्वय आम्ही सगळीच फॅमिली दत्त मंदिराला व्हिजिट करतोच नेहमीच. आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने आम्ही नेहमी सिडनीमध्ये पण कोणत्याही मंदिरात जाऊन नमस्कार करून येतो. आणि अद्वैलाही त्याची सवय आहे. पण तिथे आहेत एवढी मंदिरं? हो, भरपूर मंदिर आहेत तिकडे. हो, बरेच मंदिर आहेत तिथे. गणपती मंदिर, साईबाबा मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. सो तिथे असं काहीच नाही वाटत, आपल्या घरासारखंच वाटतं. आणि अद्वैला पण आम्ही त्याची सवय लावलेलीच आहे. आणि यावर्षी योगायोगाने दत्त जयंतीला आम्ही इथेच आहोत. म्हणून आय नो, आम्हाला पण हा खरंच खूप मोठा योग वाटतोय की तुमचं इथे येणं, या कार्यक्रमात भाग घेणं, आणि तेही दत्त जयंतीच्या दिवशी. तर ह्याचं काय कनेक्शन आहे दत्तगुरूंबरोबर? कनेक्शन तसं म्हटलं तर हा झालेला गुरुवारी 13 नोव्हेंबरला, दॅट वॉज गुरुपुष्यमृतावर झालेला. आणि त्यामुळे त्याच्या आजीने पण त्याचं नाव अवधूत ठेवलेलं, जे आपण जन्माला 5 नावं ठेवतो त्यातलं एक नाव अवधूत ठेवलेलं. तर पहिलं कनेक्शन तिथेच त्याचं स्ट्राईक होतं. त्यानंतर आम्ही इथेच राहतो जिथे शेजारी दत्त मंदिर आहे. त्यामुळे त्याचे आजोबा, त्याची आजी त्याला रोज संध्याकाळी दत्त मंदिरात घेऊन जायचे. आम्ही ऑफिसला असायचो तेव्हा त्याचा जो संध्याकाळचा टाइमपास असायचा त्याच्यात गार्डन आणि मग दत्त मंदिर. तर ही इज यूज टू मंदिरात. म्हणजे ते लहानपणापासून एम्बेडेड आहे त्याच्यात, म्हणजे मंदिरात जायला पाहिजे. आणि अद्वय म्हणजे काय? मी पहिल्यांदाच ऐकलं हे. अद्वय युनिक. याला कार्सचं वेड आहे हे माझ्या लक्षात आलंय. आणि तो कुठलीही कार सांगू शकतो ना डोळे बंद करून? हो, तो क्रेझी आहे कार्ससाठी एकदम. ऐक ना अद्वय, तू डोळे बंद कर आणि आई तुला एक कार देईल. तू मला सांग कुठली आहे. लेट्स प्ले दिस गेम. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. आईज क्लोज. हा, ही कुठली कार आहे? दिस टच इट अँड से. अजून एक नो चिटिंग. ही कुठली आहे? बुगाटी. याला असं फारच कार्सचं वेड आहे ना, मग तुम्ही घेऊन जाता का त्याला असं बघायला? या ऑस्ट्रेलिया डेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियामध्ये वेगळ्या ग्राउंड्सवरती सुपर कार्स किंवा विंटेज कार्सचं एक्झिबिशन असतं. सो फर्स्ट टाइम वेन ही केम टू सिडनी, तर मी प्राची गेलो होतो. सो लाईक लुकिंग ॲट डिफरंट कार्स, ही वॉज लाईक गॉन क्रेझी. अँड देन ही गॉट अ चान्स टू सिट, म्हणजे फेरारीमध्ये बसायचाही चान्स मिळाला. सो जेनरस दॅट गाय वॉज. लाईक त्याने बसायला दिलं लहान मुलगा बघून. आणि तेव्हापासूनच त्याचं वेट आय कॅन फील की त्याला गाड्या खूप आवडतात. सो वेन एव्हर वी गो टू एनी सुपर मार्केट आणि तिथे तर प्रत्येक वेळेस गेलं की एक गाडी तर घरी येतेच, मग ती कोणतीही असो, कशीही असो. आणि मी त्याला चालत जाताना सांगतच असतो ह्या गाडीचं नाव काय, त्या गाडीचं नाव काय. सो ही रिकलेक्ट्स दॅट नेम. आणि त्याप्रमाणे त्याचं खूपच जास्त नॉलेज झालेलं आहे गाड्यांबद्दल. आणि एव्हरी टाइम ही स्लीप्स, ईट्स अँड यू कॅन से टॉक्स कार्स. सो दॅट्स हाऊ आय कॅन फील ही इज व्हेरी मच इन टू. आणि मग आता तिथे कोणीच नाही, तुम्ही तिघंच आहात, तर मग तुमचं बॉन्डिंग खूप जास्त असेल एकमेकांना. बरोबर. आणि मगाशी मी त्याला विचारलं तुला इंडिया आवडतं का ऑस्ट्रेलिया, त्या तो इंडिया असं म्हणाला. आणि मला इतका अभिमान वाटला. मला पण. तुम्हाला हे उत्तर अपेक्षित होतं का? बिलकुल. कारण इकडे आल्यावर त्याला आजी, आजोबा, नाना, नानी त्यांची आधीपासून सवय होती. कारण आम्ही दोघेही वर्किंग असल्यामुळे तो यांच्यासोबतच राहायचा. आणि लाईक 2 वर्ष एकदम गॅप झालेली, आम्ही तिघच तिकडे. तर आल्या दिवशीपासून तो एकदम क्रेझी झाला इकडे. त्याला कझिन्स मिळत आहेत, त्याचे आजी आजोबा लाड पुरवत आहेत पूर्ण. आणि कार्स म्हणजे हे जस्ट स्टार्टिंग आहे. इकडे आले ते त्याचं रोज चालू असतं, मला ही कार हवी आहे, ती कार हवी आहे.
आणि तिकडे मग नाना नानी म्हण किंवा आजी आजोबा म्हण सगळे त्याचे लाड पुरवण्यात लागले, त्यामुळे त्याला अजून आवडतंय कारण त्याची पॅम्परिंग होते चांगली. तर त्यामुळे आय एम प्रिटी शुअर तो इंडियाच म्हण. माझ्या ओव्हरऑल लक्षात आलं की त्याला मराठी कळतंय पण तेवढं बोलता येत नाहीये. त्याचं मागचं कारण असं आहे की माझी वाईफ नागपूरच्या साईडची आहे आणि मी आहे मुंबई साईडचा. पण तिच्याशी मी पहिला संवाद साधला होता तो हिंदीतच, कारण तिचं MP चं रिलेशन आहे. सो म्हणून आमचं जे संभाषण असतं ते मोस्टली हिंदी असतं, म्हणून तो हिंदीत बोलतो. पण प्रयत्न चालू आहे मराठीत पण त्याला शिकवायचं. गप्पा तर तुम्ही खूप छान मारल्यात, पण तिकडे गेल्यावर आपल्या काही गोष्टी विसरल्यात का हे मला जाणून घ्यायचंय. ओके नाही, आपण एक खूप सोपा आणि छान गेम खेळणार आहोत आणि त्यामध्ये रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे पटापट उत्तरं द्यायची आहेत. दोघांनी उत्तरं द्यायची आहेत. जो जास्त स्कोअर करेल तो याला जिंकून देणार आहे संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. कोण जिंकणार, मम्मा का डॅडा? ओके, सुरुवात करूया. बेस्ट ऑफ लक. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या पहिल्या वर्तमानपत्राचे नाव काय? केसरी. एक. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? हॉकी. एक. ओके. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. कोण बोललं पाहिजे? दोघांनाही. 2-1. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ. 2-2. आणि आता या प्रश्नावर ठरणार आहे कोण जिंकणार आहे ते. ओके. महाराष्ट्रातील पहिले वायफाय शहर कोणते? मुंबई. नागपूर. सगळी नावं घ्या. लास्ट चान्स. लास्ट. पुणे. 3-2 आणि जिंकली. आणि आई जिंकली आहे अद्वयसाठी. तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आजोबा, तुम्ही 2 ओळी गाणार का आमच्यासाठी? बिलकुल बिलकुल. प्लीज. दत्त दिगंबर दिसले मजला, दत्त दिगंबर दिसले मजला, माहूरच्या मंदिरी चलाना, दर्शन घ्या लवकरी चलाना, दर्शन घ्या लवकरी. थँक्यू. याच्याविषयी तर मी जाणून घेणारच आहे. दोन्ही आज्यांकडनं सुद्धा मला ऐकायचं आहे, कारण त्यांचा लाडोबा आहे तो. बोला. अद्वैतचं तर काय विचारायलाच नको. तो झाला त्या मुहूर्तच तो गुरुपुष्यामृतचा योगच छान. आणि त्याचे नाव पण अमित अवधूत ठेवले मी आवडीने. आणि लहानपणापासून तो अगदी म्हणजे ॲडजस्टेबल म्हणतात, सहनशीलता, कधीही त्रास न देणारा मुलगा आहे. आई वडील कामावर गेले ऑफिसला तरी अगदी शांत, वेळच्या वेळी आपलं सर्व करणार. कधी मला त्रास दिला नाही. अगदी झोपायला, कशाला, खायला छान योग्य खेळणार. आजोबा. अद्वैत झाल्यापासून तो मला नेहमी म्हणायचा, पप्पा आपण, मला तो पप्पा म्हणतो लाडाने, आणि आपण गार्डनमध्ये जाऊया, मोठ्या गार्डनमध्ये जाऊया, सायकल चालवूया. त्याच्याबरोबर मलाही खेळण्यात खूप मजा वाटायची, त्याच्या मागे पळण्यात खूप आनंद वाटायचा. पण आता तो 2 वर्ष झाले नाही आहे, तर त्याची जरा जाणीव होते आम्हाला त्या बाबतीत. येस. प्रीतम काका, तू खूप इमोशनल आहे. तुला खूप आवडतो ना अद्वय? आम्हाला सांग, रडू नको. माझा प्रेम करतो तो काका काका बोलतो. हो ना. खूप माझ्या जवळ. ओके, तुम्ही सगळ्यांनी खूप छान गप्पा मारल्यात. आता आपण थोडंसं गेमकडे जाऊया. ओके. मी तुम्हाला काही कोडी विचारीन, शब्द कोडी, तर त्याचं उत्तर काय ते तुम्ही मला द्यायचं. खूप सोपं आहे. करूया? ओके. इट्स नाईस, इट्स गुड. सुभर लाया त्यात 1 रुपया काय असू शकतं? आकाशातील चांदण्या आणि चंद्र. वा वा, क्या बात आहे. हिरवी पेटी
काट्यात पडली, उघडून पाहिली तर मोत्यानी भरली. पास. सफरचंद सफरचंद सफरचंद. प्रीतम. बरोबर. सांगू काय आहे? भेंडी. ओके. तिखट मीठ मसाला 4 शिंग कशाला? मसाल्याचा पदार्थ आहे, मसाल्यातला पदार्थ आहे. अजून नाही, आपण लग्नात सुद्धा देतो मुलीला लवंग. अगदी बरोबर आहे. प्राचीसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. लास्ट अँड द बेस्ट. पांढरं पातेलं पिवळा भात. ओ गॉड, सगळ्यात इझीएस्ट आहे. अंड. हो. आम्ही सांगितलं ना. जोरदार टाळ्या. सॉरी, मी तुम्हाला घाबरवलं. आम्ही दिलं नव्हतं. येस येस येस. व्हेरी नाईस. खूप छान खेळलात तुम्ही. आणि आता ह्या दोघांची वेळ आहे. तुम्ही एक छानसा गेम खेळायचा आहे आणि ह्याला जिंकून द्यायचंय झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग गेम. कदाचित यामुळे तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण येईल. आपण चमचा लिंबू शर्यत करायचो, तशीच असणार आहे. फक्त काही बॉल्स आहेत, चमचे आहेत, समोर बॉल ठेवलेले आहेत, तर चमच्यावरती बॉल ठेवायचा आणि तिथे जायचं. मॅक्झिमम बॉल जमा करायचे आहेत, तेवढे जास्त पॉइंट्स तुम्हाला मिळतील. आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 2 मिनिटं. अद्वै, कोण जिंकणार, मम्मा का डॅडा? मम्मा. ही सेड मम्मा. Okay, get ready. Yeah. Your time starts now. बाबांचा स्कोर आहे 7, पण त्यातले 3 बाउन्सी बॉल होते, सो 4. आणि आईचा स्कोर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि आई अद्वैतसाठी जिंकली आहे झी युवातर्फे आकर्षक भेटवस्तू. सो क्यूट. हा होता अद्वै, स्ट्रेट फ्रॉम ऑस्ट्रेलिया. तुम्हाला सुद्धा आमच्या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की सांगा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.